आजचा असा साधा सिंपल मेनू होता चपाती, बाजार, आमटी आणि आळूच्या वड्या. तर आळूच्या पानांच्या वड्या बनवायचं कारण असं होतं की माझी दीदी आज पुण्यावरून घरी आली होती आणि तिला आळूच्या वड्या खूप आवडतात. तर त्याच्यासाठी आज आळूच्या वड्या बनवल्या होत्या आणि तिच्यासाठीच हा सगळा स्वयंपाक चालू होता. माझी दीदी घरी आली की घरात एक वेगळीच गडबड आणि आनंदाचं वातावरण तयार होतं आणि म्हणूनच आज असं साधं सिंपल जेवण बनवलं होतं. आजच्या जेवणामध्ये तर आम्ही बाजार आमटी, आळूच्या पानांच्या वड्या आणि चपाती असं साधं सिंपल जेवण बनवलं आहे. जेवण जरी साधं असलं तरी त्यामागचं प्रेम आणि आपुलकी खूप मोठी असते. घरच्या घरी बनवलेलं अन्न आणि कुटुंबासोबत बसून केलेलं जेवण याची मजा काही वेगळीच असते. आणि माझ्या दीदीला आळूच्या वड्या खूप आवडतात आणि त्याच्यासाठीच ह्या आळूच्या वड्या मी बनवायला लागली होते बघा. उकडून घेतलेल्या वड्या आहेत ह्या आणि ह्या तेलामध्ये तळायच्या आहेत. आजचा स्वयंपाक बनवायला जरा लवकरच चालू केलं होतं. आधी तर सगळ्या वस्तू तयार करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आळूच्या वड्या बनवायला चालू केलं होतं. गरम गरम आळूच्या वड्यांचा सुगंध संपूर्ण घरात पसरलेला होता आणि त्याच्यासोबत एकदम मऊ चपाती आणि बाजार आमटी हे सगळं जेवण तर खूपच छान असणार आहे. जेव्हा पण दीदी पुण्यावरून घरी येते तर तेव्हा तिच्यासाठी काहीतरी असं चांगलं बनवावंच लागतं आणि हा सगळा स्वयंपाक माझा लवकर लवकर होत होता, त्याच्यामुळे माझ्या मनाला खूप आनंद झाला होता. आणि इथं बघा उकडून घेतलेल्या आळूच्या वड्या मी तेलामध्ये छान तळत होते. आपण आपल्या माणसांसाठी प्रेमाने काहीतरी बनवतो आणि त्यांना ते खूप आवडतं. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नसतो. आणि आजकालच्या तर धावपळीच्या जीवनात असे छोटे छोटे क्षण खूप मौल्यवान असतात. कुटुंबासोबत बसून केलेलं जेवण, गप्पा मारणं आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ खरंच खूप मनाला सुख देतं. आणि अशामध्येच माझ्या वड्या किती छान खुलून आलेत. थोड्या थोड्या करत माझ्या वड्या तळायचं चालू होतं, कारण की एकदम जर सगळ्या वड्या टाकल्या तर त्या नीट तळल्या जाणार नाहीत आणि त्या कडक देखील होणार नाही. म्हणून थोड्या थोड्या वड्या मी तळून घेत होते. आणि फायनली बघा माझ्या सगळ्या वड्या तळून झाल्या होत्या आणि किती छान रंग देखील आला आहे वड्यांना. असं स्वतःच्या हाताने काहीतरी बनवलं आणि ते खूप छान झालं तर मनाला एक वेगळाच आनंद होतो. माझी मम्मी, पप्पा आणि माझी दीदी तर बाहेर गेले होते आणि हे सगळं मीच बनवत होते. आणि मम्मी, पप्पा, दीदी परत येईपर्यंत मला सगळा स्वयंपाक बनवून ठेवायचा होता आणि त्यातल्या माझ्या तरी चपात्या आणि आळूच्या वड्या बनवून झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर मला बाजार आमटी बनवायची होती आणि छान असं ते प्रीमिक्स जे असतं बाजार आमटीचं ते मी तेलामध्ये तळून घेत होते. आणि जे लोकं नॉनव्हेज खात नाही तर त्यांच्यासाठी बाजार आमटी बेस्ट आहे. आणि माझ्या दीदीच्या, माझ्या मम्मीच्या, पप्पाच्या आणि माझ्या गळ्यात देखील माळ आहे, त्याच्यामुळं असं बाजार आमटी आम्ही सारखं आणतोच. छान अशी बाजार आमटीला देखील फोडणी देऊन घेतली होती मी. बाजार आमटीमध्ये दुसरं कोणतंच मसाला ॲड करावं लागत नाहीत. आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत बसून जेवण करणं, गप्पा मारणं आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ खरंच खूप मनाला सुख देतो. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की आपल्या आयुष्यातील साधे क्षण खूप सुंदर असतात. मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधला तर जीवन आणखीन सुंदर वाटतं. दीदीसोबत घालवलेला हा वेळ, तिच्यासाठी प्रेमाने बनवलेलं जेवण आणि घरातील आनंदाचं वातावरण या सगळ्यात मन भारावून गेलं होतं. आणि नंतर लगेच माझा स्वयंपाक झाला होता आणि छान असं दीदीसाठी मी ताट केलं होतं. दीदीसाठी हे बनवलेलं जेवण मी जरी साधं दिसत असलं तरी यामागची मेहनत माझी खूप मोठी आहे. आणि फायनली माझा सगळा स्वयंपाक झाला.